इथं गावाला दरवाजा नाही. प्रो लेवलचा खेळतोय बघा. थँक्यू सो मच की माझे 300 सबस्क्रायबर अरे कुपन दिले. किती एवढा आवडला. लाखो भाविक एका टायमिंगला जेवण जेवतील एवढी. काय घेतलं थैलीमध्ये? नमस्कार मित्रांनो, मी अमित डोईफोडे. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल HD विश्व. तर मित्रांनो, आज आहे डे 3 नाशिकमध्ये आमचा आणि आम्ही आता चाललोय शिर्डीला. पॅकिंग वॅकिंग सगळी झाली आहे आणि शिर्डी नंतरला आम्ही निघणार आहे घरी डायरेक्टली. तर आता मी खाली उतरतोय आणि खाली उतरून आता मी चाललोय गाडी घ्यायला. सोनाली खाली थांबणार आहे बॅग घेऊन आणि अजून मम्मी पण येते खाली, त्रिशा पण खाली उतरते. तर तू इथेच थांब, मी गाडी घेऊन आलो लगेच. तर मित्रांनो, मी आता चाललोय गाडीचे इथे. हे पण डोबत तुझे इकडे ठेव बाहेर. आणि मी आता चाललोय कालचा जो तुम्हाला लास्ट टाइम जो दाखवलेला शॉर्टकट गेस्ट पार्किंगच्या इथे, या शॉर्टकटच्या इथूनच जातोय आता मी. आजचं पण टेंट व्ह्यू आहे, एकदम मस्त आहे आजचा पण. टेम्परेचर एकदम थंड आहे. आणि हा मित्रांनो, तुम्हाला एक सांगायचं राहिलं, आमचे 300 सबस्क्रायबर जे होते यूट्यूब फॅमिलीमध्ये, ते 300 सबस्क्रायबर आता कंप्लीट झालेत. तर थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला चॅनलला आमच्या सपोर्ट केल्याबद्दल. आणि असंच सपोर्ट करत राहा. नवीन नवीन आमचे ब्लॉग येतीलच आणि लाईक करत जावा. अरे बापरे. तर मित्रांनो, गाडी एकदम मस्त थंड आहे, कारण की शेड पार्किंग मध्ये मी ठेवलेली गाडी जाताना. बायसेप पण मस्त झालाय. जिम परत चालू केली आहे. तर आता जातो सोनालीच्या इथे, सोनालीला घ्यायला आणि बॅगा टाकतो गाडीमध्ये आणि मम्मीला पण घेतो. आणि आता डायरेक्टली आपण निघतो शिर्डीला. मित्रांनो, आता मी इथून निघालोय आणि मला ह्यांची जी कॉलनी आहे, मला एवढी जाम आवडते ना इथं आल्यानंतर. सगळं असं कसं आहे ना, मस्त एकदम. या लोकांनी क्लीननेस ठेवली आहे आणि खूप सगळ्या साऱ्या गोष्टी आहेत इकडे. अम्युनिटीज पण खूप चांगल्या आहेत. आता तिकडून बिल्डिंग मधून निघालो आणि आता डायरेक्ट आता पोहोचलो रोडवरती. हायवे हा डायरेक्ट शिर्डीला जाणारा. इथे तुम्हाला दिसत असेल शिर्डीचा बोर्ड लावलाच आहे त्या लोकांनी, हे बघा. आणि इथून मला 1.5 तासाचा रनिंग दाखवतोय शिर्डी. तर काय बोलते? आपण सरळ चालवतो रे गाडी. मी आता इथे मंदिराची इथे पोहोचलोय. गाडी लावली इथे पार्किंगला आणि त्रिशा दुसऱ्या गाडीमध्ये होती. निघाल्यापासून ती दुसऱ्या गाडीमध्ये होती. आत्ता जस्ट आली ती. इथे एक गाडी पार्किंग होती आणि ही एक गाडी माझी लावली आहे इकडे. त्रिशाचं जेवण. त्रिशा, तुझं जेवण. मजा आली? नाही नाही. मध्ये आम्ही एंटर केला. हे मंदिराची एंट्री आहे, इकडून एंट्री होती. तर त्रिशा असल्यामुळे आम्हाला डायरेक्टली ते बोलतात की लहान मुलांना डायरेक्टली दर्शन आहे. तर बघूया, आता चप्पल पण तिकडेच काढूया आणि मोबाईल पण तिकडेच ठेवायला सांगितलं त्यांनी. मोबाईल पण अलाउड नाही, हे तर तुम्हाला माहितीच असेल शिर्डीला आल्यावरती. काय कर. 2 hours later. तर आम्ही आता मोबाईल घेतला आणि बाहेर आलो
आणि हे प्रसाद घेतलेला आतून आम्हाला घेतलेला. दर्शन मस्त झालं ना, सुटसुटीत एकदम त्रिशामुळे. तर सीन असा झाला की त्रिशा अंडर 2 इयर्सच्या आतमध्ये आहे. तर आम्हाला त्या लोकांनी डायरेक्ट लाईनमध्ये पाठवला. अंटी 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 अंटी. तर 2 वर्षाच्या खाली जे मुलं असतात ना त्यांना डायरेक्ट एंट्री देतात. आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांचं 60+ ज्यांचं एज आहे त्यांनाही डायरेक्ट एंट्री दिलेली त्या लोकांनी. आणि म्हणजे वेगळाच गेट ठेवला त्यांनी. तहान लागले काहीतरी आपण पिऊया. अबे इथं सोडावाला एक लिंबू सोडा बना ना. तुला काय हवं आहे? तुला काय हवं आहे? एक लिंबू सोडा 2 बनाना. ए ही सोडाची मशीन आहे का? त्याच्यामध्ये ते सोडा बनवता तुम्ही, ती आहे? स्वीट आहे. हा हे तुला पण स्वीट आहे ना? त्याच्या आतमध्ये हा सोडा बनवतोय. ही मशीन आहे त्याची. झाला रेडी. मस्त. मस्त बनवला रे. कसं आहे? तिशाला पण देते. मम्मा करती. सर्दी झाल्यावर मग परत डॉक्टर करणार. मस्त बनवलाय. एवढा आवडला सोडा मी अजून एक घेतला. मस्त बनवलं. ती बघ शिशू किती ऊन आहे तरी ही मुलीला आहे ना चालायचं इकडे. तिला नको आम्ही उचललं तरी तिला नाही घ्यायचंय. हे बघा आता तिला तिची एक फ्रेंड भेटली रस्त्यामध्ये. दीदी करते बाय करते. बाय त्रिशा बाय करा. बाय करा दीदीला. या एकटीच खेळतीये. तिला उचल गरम आहे खाली. मला तू उचल. कोणाला? मला तू उचल. ए ये त्रिशा चल. आल्यासारखे वाटत तर आहे तिकडे. खूप वेळ लागला रे ह्या लोकांना. आम्हाला बाहेर येऊन 1 तास झाला. 1 तासच झालं आमचं दर्शन लगेच. गेला. तुम्हाला एवढा वेळ काय झाला पण आज? पण एवढा वेळ काय करत होता तुम्ही? ते खालचे होते आणि आमचे वरती होते. ते हिला घे. आता जेवायचं काय? तिकडे जायचं. तिकडे जायचं जेवायला अन्नछत्रमध्ये. हा मी घेतला. हा प्रसाद घेतला मी. फक्त तुझा एक मोबाईल असेल. इथे आता थोड्या वेळात भजन चालू होणार आहे. त्याची तयारी चालू आहे इकडे. मस्त सेटअप आहे. आणि इथे सगळ्यांना बसायला अशा खुर्च्या लावल्यात. काय घेतलं थैलीमध्ये? अरे हा सगळ्यांना घेतले वाटण्यासाठी ना. आपल्या फ्रेंड्स लोकांना पण द्यायचं. मम्मीच्या ऑफिससाठी पण घेतले. आणि आता आम्ही इथे आलोय. इथे प्रसाद आहे. इथे म्हणजे सगळ्यांसाठी फ्रीमध्ये ना जेवण असतं. म्हणजे ते एक प्रकारे प्रसाद असतो. तर हॉटेलमध्ये जेवायचा विचार झालेला पण तो कॅन्सल केला. आणि बोलले की इथे आपण जाऊया ट्राय करूया काय काय आहे ते जेवायला देतात. तर बघूया आपण. त्याची कुपन सिस्टम आहे ना. फर्स्ट टाइम आली आहे इथे आली आहे. ओके. तर चला जाऊया आता बघूया यांच्याकडे जर कुपन सिस्टम असेल तर कुपन घेऊया. आणि किती रुपयाला कुपन आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो. ॲटलिस्ट हे माझ्या हिशोबाने ना फ्री आहे. हां फ्री आहे. इथे लिहिलं पण आहे फ्री ऑफ कॉस्टमध्ये. हे अशा प्रकारे कुपन दिले. किती जणांचं घेतलं? आपल्या सगळ्यांचं घेतलं. त्याच्यात लिहिलं आहे 7 जण. पैसे घेतले त्यांनी. मग ते 10 रुपीज काय लिहिलं. तर चला आता इथून वरती जायचं आम्हाला. वरती जाऊया आणि बघूया आता किती वेळ लागतोय. जेवण कसं आहे काय ते. तीन आहे पूर्ण. कमीत कमी लाखो भाविक एका टायमिंगला जेवण जेवतील एवढी त्यांची कॅपॅसिटी त्यांच्या हॉलची. आता मी आतमध्ये चाललो.
हा जो आहे हा पूर्ण हॉल एरिया, इथे जेवायला देतात ते सगळे. आणि इथे जेवायला सगळे बसलेत ऑलरेडी. इथे थोडंसं क्लिनिंग करतात इथे आणि इथे जेवण चालू आहे आता. तर मित्रांनो तुम्ही गेस करा की एका टायमिंगला इथे किती जण बसले असतील. तिथून लाईन स्टार्ट आहे आणि एंड आहे ना या साईडला आहे. आणि अशा प्रकारे ना खूप अशा लाईन जमा इकडे. तर मित्रांनो इथे ना सगळ्यात मस्त मॅसेज लिहिला आहे, तुम्ही बघत असाल आता इकडे सगळ्यात. तर असं संपूर्ण एक मील त्यांनी दिलं आहे प्रॉपर. चपाती आहे, ही भाजी आहे, ही पण भाजी, डाळ आणि राईस आणि स्वीटसाठी शिरा दिला आहे. आणि हे सॉल्ट टाकलेलं त्यांनी. जर कमी सॉल्टेड करतात, जर सॉल्ट तुम्हाला पाहिलं असेल तर एक्स्ट्रा देतात. तर आता मी एक बाईट खातो आहे का. खूप चांगली टेस्ट आहे. कसं सोनाली, आवडला? झालं मित्रांनो आमचं मस्त जेवण होतं, पोट भरलं. आणि आता पाणी घेतलं पाणी प्यायला. आता आम्ही निघतोय, विचार चालला आहे शनी शिंगणापूरला जायला. जर तिथून जर परत जर घरी निघायचं असेल ना तर खूप लेट होणार आहे. बघूया आता काय डिसिजन घेतो आहे आम्ही. कारण की ना घरी पण आजच निघायचं आहे, कारण की बाकीची कामं माझी खूप बाकी आहे. परत मम्मीचं पण ऑफिस आहे. तर बघूया आता किती वेळ काय आम्ही डिसाईड करतोय ते. तर मित्रांनो फायनली डिसाईड झालं आमचं शनी शिंगणापूरला जायचं. आणि मे बी आमचा अजून एक दिवस होल्ड होईल. होल्ड होतोय नाशिकमध्ये. तुला काय झालं? तुला काय झालं? तर बघूया आता किती वेळ लागतो. इथून मॅपमध्ये आम्हाला 1.5 तास दाखवलं शनी शिंगणापूर शिर्डीपासून. हे आहे मंदिर शिर्डीचं आतमध्ये. आता इथून हा सरळ रस्ता जो आहे तो जाणार आहे शनी शिंगणापूरला. तर मित्रांनो एक ब्रेक घेतला छोटासा, कारण की इथे उसाचा रस होता, बसायला जागा पण होती. तर मम्मीला पण प्यायचा होता आणि मला पण प्यायचा होता. इथे झोपाळा लावला त्यांनी मस्तमध्ये. आणि हे बैलाला लावून रस काढतात. इथे मशीन नाही आहे, तर बैलालाच लावलं या लोकांनी. आणि इथून रस निघणार आहे आता. चलिए ये ये. अच्छा तुम्ही चालणार तर तो चालणार का? आओ आओ काका, तुम्ही चालला तर तो चालणार, नाही तर नाही चालणार. ट्रेनिंग दिली वाटतं त्याला पण. चालू आता यांचा. अरे आपण उसाचा रस प्यायला थांबलोय, खेळायला थोडी थांबलोय. इकडे मम्मी इथं बसली आहे. एक नंबर बनवलाय. अजून एक द्या ना काका, अजून एक बनव. एवढा छान बनवला ना. अजून एक ग्लास घेतोय मी. आणि पूर्ण एकदम प्युअर आहे हे बघा, पूर्ण प्युअर आहे. उसाचा रस पिऊन तर निघालो आणि एक रील बनवली मी. तर खाली तुम्हाला एक इथे खाली आहे ना एक इंस्टाग्राम आयडी येईल माझा, त्याला तुम्ही फॉलो करा आणि त्याच्यावरती तुम्हाला एक रील दिसेल. एक रील बनवली मी आणि जर तुम्हाला आवडली तर नक्की त्याला लाईक करा. तर चला आता आपण निघालो मंदिराच्या इथे. एक 10 मिनिटाचा रस्ता आहे. तर आम्ही आता इथे पोचलो मंदिराच्या इथे. हे मंदिर आहे. रिशा मस्त झोपलेली गाडीमध्ये. हाय करो रिशा. झाली झोप तुझी? मस्त झोपलेली गाडीमध्ये. आणि आम्ही उसाचा रस प्यायला पण थांबलो, तेव्हा पण उठले नव्हती ती. तर आता जाऊया आतमध्ये, चप्पल काढूया तिकडे आणि जाऊया आतमध्ये. जर मोबाईल अलाउड असेल तर आतमध्ये सीन असेल दाखवण्यासारखे
तर मी तुम्हाला दाखवतो. मध्ये अशी एंट्री आहे त्यांची. इथूनच जायचं खाली. नाही, इथे आल्यानंतर ही सिस्टम मला काही कळाली नाही. बाहेर आपण त्यांच्याकडून ते प्लेट घेतो आणि प्लेट विकताना बोलते आतमध्ये जाऊन तुम्ही ते टच करायचं मंदिराच्या इथे. पण इथे आल्यावरती अशी सिस्टम आहे की जे पण सामान त्यांनी दिलेलं ते सगळं इथेच ठेवायला लावलं. त्यांनी सगळं सामान इथेच त्यांनी ठेवायला लावलं. मग ते प्लेटचं काय मतलब झाला. तर मित्रांनो, हे आहे ते शनी शिंगणापूर जे ज्यासाठी फेमस आहे. तर हे आहे ते मंदिर आणि ओपन प्लेसमध्ये येते. याला कोणत्याही प्रकारचा कळस नाहीये, काही नाहीये. इथे जास्त करून ना मित्रांनो, इथे जास्त करून ना साऊथ इंडियन खूप प्रिफर करतात. म्हणजे ते लोक खूप जास्त या देवाला मानतात. त्यांची खूप जास्त ना इच्छा आहे या देवाला. तर माझ्यासोबत तुम्ही पण दर्शन करून घ्या देवाचे. केस मिळून त्यांना ही इथं स्थापना केलेली आहे. इथं गावाला दरवाजा नाही, बँकेला, पोस्ट ऑफिसला कुठल्याच याचा दरवाजा नाही. लोक पुरा खुला राहतात. सगळ्यांचे घर म्हणजे असे ओपनच आहे, विदाउट दरवाजाचे. आणि हे बोलतात की शनिदेवावर आपण तेल वाचतो, शनिदेव रागीत होते, मग त्यांना शांत. नाही, हे आता तेली समाजाचे येतात. त्यांना वडीत आणलेलं, त्यांची तेलाने मालिश केलेली त्यांनी. आणि ते तेल घालण्याचं महत्व एवढंच आहे. शेतकरी समाजाचे होते, नवग्रह म्हणून. मग शनिदेवाला प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक मंदिरामध्ये आपण तेल का वाचतो? आता तेली समाजाचे आहेत ना शनिदेव. तेली म्हणजे तेलगू लोक का? तेलगू लोक तेलगी म्हणजे घालण्याचा मतलब आपल्याला जीवाला शांती मिळण्यासाठी येतो. शनिदेव महाराज की जय. मित्रांनो, त्यात जे काका आता आम्हाला भेटलेले त्यांना मी त्यांची स्टोरी विचारलेली. तर आता ह्यातली किती खरी आणि किती खोटी आहे ते मला पण नाही माहिती. कारण की इथे मला एकच माहिती होतं की इथल्या दरवाजे घरांना नाही आहे, बँकेला नाही, एवढं मला कन्फर्म होतं. त्यांनी पण तेच सांगितलं. पण ह्याची स्टोरी मला माहिती नाही. जर तुम्हाला माहिती असेल तर शॉर्टमध्ये मला कमेंट करून सांगा. या बॉटलला ना आता परत ते यूज करणार आणि साईडला काढून ठेवलेत. आणि हे ऑइल बघा, पूर्ण सगळीकडे ऑइल करून टाकले इथे. आपली तर काय आपली श्रद्धा असते त्या हिशोबाने आपण येतो. बाकी आपल्याला नावं ठेवायचा काय हेतू नव्हता. पण जे फॅक्ट आहे ते आपण सांगतोय. कारण की त्यांनी बाहेर येताना पण ते प्लेट आपण जे देवासाठी घेऊन येतो तर पहिलेच बाहेर बोलले की सामान इथे ठेवा, तिकडे ठेवा. ते मतलबच नाही ते घेऊन. ठीक आहे, आपली श्रद्धा होती, आपण आलो, दर्शन घेतलं, आता आपण निघतोय. अमित, काय करतोयस? ब्लड डोनेट, रक्तदान. तेच काय असतं, श्रेष्ठ दान. तुम्ही पण करायला पाहिजे मित्रांनो. रक्तदान हे खूप चांगलं असतं. 2 hours later. तर मित्रांनो, मंदिरातून आता आम्ही निघालो आणि आता चाललो आम्ही डायरेक्टली नाशिकला. तिकडेच थांबायचा विचार करतो कारण की खूप लेट होणार घरी पोहोचायला. पण त्रिशा तर तिकडे पोचायला पण लेट होणार ना. तर आम्ही डिसिजन हेच घेतली की नाशिकला जाऊन थांबूया, एक दिवस होल्ड करूया अजून एक, आणि देन नेक्स्ट डे उद्या मॉर्निंगला आपण डायरेक्ट घरी निघूया. तर चला, तर आता आपण निघतो डायरेक्ट नाशिकला.
आता इथे आलो आम्ही हॉटेलला जेवायला. भूक लागली थांब आता. आणि आता रात्रीचे वाजलेत आता 11:45. तर आता आम्ही आलो इथे जेवायला. इथे सगळ्यांनी सीट पहिलीच पकडून ठेवली आहे. आणि आता जाऊया काहीतरी ऑर्डर करूया, कारण की जाम भूक लागली आहे. टायमिंग सगळा मिसबॅलन्स झाला आज आमचा जेवायचा ट्रॅव्हलिंगमुळे. तर बघूया आज ऑर्डर देऊया. सोनालीसाठी व्हेज आहे, सगळे व्हेजच खाणार आहे का नॉनव्हेज ते पण नाही माहिती. तर जाऊया आणि बघूया काय. ऑर्डर दिली जेवणाची? काय व्हेज नॉनव्हेज? तुझं? तू व्हेज खाणार नॉनव्हेज खाणार आहे? तर इथे ना खूप मोठं डिस्कशन चालू आहे, कारण की हे दोघे आता जाणार आहेत थोड्या दिवसामध्ये ना दुबईला. तर हिला मी बोलतोय की 15 नको घेऊ, कारण की 16 येतं. तर ती बोलते की आता मला मोबाईल घ्यायचाच आहे, कारण की 15 खूप दिवस झाले तुझा डिले चालला मोबाईलसाठी. तर हां मी घेईल, पण तुला वेट करायला लागणार, कारण की तो जून जुलै ऑगस्टमध्ये येणार आहे. ऑगस्टमध्ये येणार, कारण तर आता हे दोघे जण दुबईला जाणार आहे, दुबईची ट्रिप करणार आहे. आणि ह्याचा मी विकासचा आहे ना इंस्टाग्राम ID खाली देतो आणि हा स्टोरी टाकत जाईल आणि ह्याला तुम्ही फॉलो करा. पूर्ण दुबईची टूर तुम्हाला हा फिरवणार आहे. आता काय झालं तुला? काय पाहिजे? काय पाहिजे तुला? तर स्टार्टरमध्ये आम्ही हे मागवलेलं कोथिंबीर वडी, आणि ती अशी चटणी आली आहे, कोथिंबीर वडी आली आहे. मेन कोर्स आता थोड्या वेळात येईल. स्टार्टरसाठी म्हटलं की हेच खाऊया. अरे भेट तू. तर मित्रांनो जेवण झालं होतं आमचं आणि आता आम्ही बिल द्यायला निघालेलो. तर हा हॉटेल्समधला एक स्टाफ आहे, हा फ्री फायर खेळत होता. किती प्रो लेवलचा खेळतोय बघा. अरे खेळ ना तू. किती प्रो लेवलचा खेळतोय बघा. हॉटेलमध्ये काम पण करतो आणि स्वतः गेम पण खेळतो. सही आहे दोस्त. खाना खाया तूने? कभी खाया? खाना खा लिया? आता यांना घरी उतरवलं मी आणि त्रिशा खेळते एकटी आतमध्ये. हे बघा एकटीच खेळते. तर मित्रांनो आलो आता, मी जस्ट घरी आलो. गाडीमध्येच आहे, घरातल्यांना बाहेर उतरवलं. त्रिशाला तुम्हाला दाखवलं, ती खेळत होती. लगेच काढलं बॅगेमधलं आणि आता घरी जाणार. आता वाजलेत 1 वाजलाय, बघू शकता तुम्ही. रात्रीचे 1 वाजायला आलाय आणि लेट झालाय. सगळेजण थकले ट्रॅव्हलिंगमध्ये. तर आता घरी जातो, मी पण फ्रेश होतो आणि झोपतो. आणि ब्लॉग पण मी आता इथेच एंड करतो. तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. तर मित्रांनो जर आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि ब्लॉगमध्ये तुम्हाला काय आवडलं ते प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलला माझा ब्लॉग जर शेअर करत असाल तर नक्की शेअर करा. आणि थँक्यू सो मच की माझे 300 सबस्क्रायबर आज कंप्लीट झालेत. आणि तुमचा सपोर्ट मला असाच पाहिजे. ह्याच्या पुढे पण मी खूप चांगले चांगले ब्लॉग बनवेल. आणि होप सो जर जेवढं माझ्याकडून करता येईल तेवढं मी करत राहील डेफिनेटली तुमच्यासाठी. तर चला, तर ब्लॉग मी आता इथेच एंड करतो. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला टाटा, बाय 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 बाय. अय्या पू 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 पू.